नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील एक प्रतिनिधी मंडळ राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष घेऊन भूतानला रवाना झाले आहेत। हे अवशेष 8 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवल अंतर्गत सार्वजनिक दर्शनासाठी प्रदर्शित केले जाणार आहेत। हा विशेष कार्यक्रम भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या 70व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाद्वारे भारत आणि भूतान यांच्यातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। केवळ 3 तासात पोलिसांनी बनावट लूट प्रकरणाचा भांडाफोड केला आणि धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदारच आरोपी निघाला। हा प्रकार जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला। 25 वर्षीय फरदीन रफिक शेख यांनी 6 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती की 2 अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून 4 लाख रुपये लुटले। परंतु पोलीस तपासात फरदीनच्या कथेत विसंगती आढळली। चौकशीत त्याने कबूल केले की लूट खोटी होती। फरदीनवर 1.5 लाख रुपयांचे कर्ज होते आणि कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या 2 मित्रांसह ही खोटी लूट नाटकी योजना आखली होती। पोलिसांनी फरदीनला अटक करून 4 लाख रुपये जप्त केले आहेत। त्याचे दोघे साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। अदालती आदेशानुसार फरदीनला 9 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। फक्त 3 तासात प्रकरण उकलून संभाजीनगर पोलिसांनी पुन्हा एकदा वेगवान तपासाचे उदाहरण दाखवून दिले आहे। नागपुरात 7 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। उद्घाटन सोहळा 8 नोव्हेंबर रोजी झाला असून त्याला आध्यात्मिक गुरु गोविंददेव गिरी, प्रसिद्ध अभिनेते चंद्रप्रकाश द्विवेदी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। या महोत्सवात संगीत, नाटक, नृत्य, साहित्य अशा सर्व कला क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांनी यात सहभाग घेतला असून महोत्सवाचा उद्देश फक्त मनोरंजन नसून नागरिकांचा सांस्कृतिक विकास आणि भारतीय मूल्यांचा प्रसार करणे आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी टीमने जबरदस्त धाडस आणि तत्परता दाखवत फक्त 4 तासात लुटारूंना पकडण्यात यश मिळवले आहे। पोलिसांनी या कारवाईत सुमारे 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तक्रारदार यांच्या माहितीनुसार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30च्या सुमारास ते आपल्या मालकासोबत शिरपूर येथे आले होते। त्याचवेळी 3 अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून 20,000 रुपये रोख, मोबाईल आणि कारच्या चाव्या हिसकावून घेतल्या। आरोपींनी जहांगीर खानवर मारहाण करून पांढऱ्या रंगाची आर्टिगा कार घेऊन पसार झाले। तक्रार मिळताच पोलिसांनी वेगवान तपास मोहीम राबवून 4 तासातच दोघा आरोपींना अटक केली आणि लुटलेली कार तसेच इतर वस्तू जप्त केल्या। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवतेला काडीमा फासणारी घटना समोर आली आहे। 27 वर्षीय मतिमंद तरुणीवर तिच्याच घरात जबरदस्ती अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। या प्रकरणात गुजरवाडी परिसरातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी तत्काळ बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली। सध्या पोलिसांकडून या प्रकरणातील पुढील चौकशी सुरू आहे। या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच पुन्हा आपण नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत राहा नागपूर समय। धन्यवाद।